सीबीएसई पॅटर्न लागू करण्यासंदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज सभागृहात निवेदन दिलं। या वर्षीपासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न राबवणार असल्याची घोषणा मंत्री दादा भुसे यांनी केली। त्यासोबतच एसएससी बोर्ड बालभारती यांचं अस्तित्व यापुढेही कायम राहणार असल्याचंही भुसे यांनी सांगितलंय। सीबीएसई पॅटर्न आला तरी राज्य मंडळाचं काम तसंच सुरू राहील, कोणता अभ्यासक्रम घ्यावा बंधनकारक नसणार आहे, अशी घोषणा मंत्री दादा भुसे यांनी केली। सर्वसाधारणपणे त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून हे चांगले मुद्दे या पॅटर्नच्या माध्यमातून जे काही आहेत हे चांगले मुद्दे आपण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये घेऊन एक नवीन महाराष्ट्राचं शालेय शिक्षण धोरण त्या ठिकाणी करायला घेतो आहोत। याचं अंमलबजावणी कशी होणार तर अध्यक्ष महोदय 2025 म्हणजे येणाऱ्या जून महिन्यामध्ये जे काही शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे तर या वर्षाला इयत्ता पहिली याच्यामध्ये हे महाराष्ट्राचं शालेय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।